नमस्कार. आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. राज्यात 30 शाखा व 1100 कोटीहून अधिक ठेवी असलेल्या समता पतसंस्थेतील ठेवीदारांचा जीव टांगणीला असल्याचा गंभीर आरोप प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी केलाय. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठेवीदारांचे पैसे सुरक्षित नसल्याचा इशारा देत तातडीने चौकशीची मागणी त्यांनी केली. चंद्रकांत ठोंबरे उच्च न्यायालय औरंगाबाद येथे प्रॅक्टिस करतो. मी संजय मोरे जे शेतकरी कुटुंबातून आलेले आहे आणि ते एक बजाजचे कामगार होते. त्यांनी कसं ते शिव छत्रपती पुरस्कार विजेते आहेत. आणखी त्यांनी आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डरच्या क्षेत्रामध्ये काम केलं, आंतरराष्ट्रीय लेवलवर, आणि ते एक अच्छे चांगले उद्योजक आहेत. आज मी केवळ त्यांच्यावर अन्याय झाला आहे म्हणून आज आपल्या समोर उभा आहे. त्यांची फसवणूक झाली तर आणि हे फसवणूक समता नागरी पतसंस्था मर्यादित कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, पूर्ण महाराष्ट्रात त्याचं कार्यक्षेत्र मराठवाड्याचे आणि तुमचे नगर हे त्याचं कार्यक्षेत्र आहे. नाशिक आहे. हे झालं होतं की आम्ही पैसे भरतो अंडर प्रोटेस्ट, म्हणजे प्रोटेस्ट आम्ही भरतो, पण ते वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करून द्या, आमच्या नावानं क्लिअर कट जमीन करून द्या, आणि जे साताऱ्याची जमीन आहे तिकडच्या त्याच्यावरचा बोजा तुम्ही उठून द्या. हो हो, सर्व बोजा उठून द्या त्यातला, म्हणजे आम्हाला मग आमच्या पक्षकाराला न्याय मिळेल आणि जे काय कोर्ट जे निकाल लागेल कोर्टातला आम्ही त्याला मान्यता करू. परिषदेचे काय आज पत्रकार परिषद अर्जंट घेण्याचं नियोजन आहे की जसं समता नागरी पतसंस्थेचे एक कर्जदार, मी त्यांचा वकील आहे संजय मोरे, यांच्या संदर्भात काही धमक्या देणे किंवा कुठल्याच कायदेशीर बाजूचा न विचार करता ही त्रास देणे, याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आणि कायदेशीर बाजू मांडण्यासाठी, कायदेशीर बाजू आपल्या समोर आणण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. काय प्रकरण होतं, नेमकं प्रकरण काय आहे? हे प्रकरण असं आहे की समता नागरी पतसंस्थेनं एक व्यक्तीच्या नावावर जे कर्ज दिलं होतं ती प्रॉपर्टी तारण होती आणि ते वर्ग 2 ची जमीन होती, आणि हे सगळं त्या माणसाला वाचवण्यासाठी जुन्या कर्जदाराला काका कोटे त्याचे चेअरमन आहे समताचे, आणि त्यांचे कर्मचारी यांना कर्ज देण्यासाठी मागे लागले. नंतर जमिनी पाहणी झाल्यानंतर त्यांना कर्ज देण्याचा प्रस्ताव मांडला, पण यांनी आमचे पक्षकार संजय मोरे यांनी विश्वास ठेवला की हे क्लिअर टायटलची जमीन आहे आणि त्यांना उद्योगासाठी तेवढ्या विस्तारासाठी ती जमीन आवश्यक होती, म्हणून त्या बिडकीन त्या रोडवर त्यांनी हे केली. मात्र ही जमीन तारण होती बँकेकडं, त्यांच्यावर त्यांना वाचवण्यासाठी त्याचं एनपीएला अकाउंट बाहेर काढण्यासाठी यांच्या नावानं कर्ज दिलं. ते यांना तर ऍक्च्युअली मिळालंच नाही. आज त्यांच्या नावावर जमीन नाही, जमीन ताब्यात आहे पण नावावर नाही, असं भ्रष्ट हे झाला होता. आता हे जे व्यवहार पाहिले की ह्या व्यवहारामध्ये जे सर्च रिपोर्ट दिलेत त्याचे सर्च रिपोर्ट देणारे वकील हे पूर्णपणे दोषी आहेत. त्यांनी खोटा सर्च रिपोर्ट दिलाय की क्लिअर टायटलची जमीन आहे, असं फसवणूक केली. आज अशी नाही ना, ठेवता येत नाही, सगळं इलिगल व्यवहार आहे. त्याचं काय पैसे देऊन सगळे कार्य करायचे ते वकील, ते ऑडिटर त्यांचे. आता कायदेशीर बाजू म्हणजे हे जे व्यवहार यांचं कर्ज वाटप आहे याचं ऑडिट रिपोर्ट मध्ये ऑडिटरनं ताशेरी मारले त्यांच्यावर की असं कर्ज देता येत नाही, सगळ्या कर्जामध्ये बनवाबनी आहे. त्याच्यावर आज ताशेरी मारलेत ऑडिट रिपोर्ट मध्ये. क्लायंटची कितीची फसवणूक झाली? आमच्या क्लायंटची जवळजवळ जिथली बिडकींच्या जमिनी 5 कोटी, आणि त्याचा विशेष म्हणजे याचा बोजा दुसऱ्या साताऱ्याच्या प्रॉपर्टी त्यांनी 100 कोटीच्या प्रॉपर्टीवर लावलाय. म्हणजे त्यांना या जमिनी या कर्जापोटी त्यांचं 100 कोटीचं नुकसान झालं. आज त्यांना प्लॉट विकता येत नाही. आज त्यांचं सगळे डेव्हलपमेंटच थांबलेले आहे. म्हणजे त्यांना विचारून केलं तिथलं? नाही, ते सगळं डायरेक्ट कोर्टात येतात. कायद्याच्या प्रमाणात जे तारण जमीन आहे त्याच्यावरच
तुम्हाला बोजा टाकता येतो. तुमच्या अक्षराची काही त्याच्यावर सही वगैरे आहे? नाही, फक्त डायरेक्ट तलाठ्याला आणि डेप्युटी कलेक्टरला तिथं पत्र दिलं तहसीलला आणि ते बोजा लावून टाकला. नाही करता येत नाही, त्याला नोटीस द्यायला तहसीलदार, तलाठी आणि केवळ आर्थिक व्यवहार करून त्यांनी काही गर्दीत केलेले आहे. आता एवढी मोठी फसवणूक झालेली आहे, काय न्यायालयीन प्रक्रिया तुम्ही आता मी आता बरेच त्याचे अपसेट प्राईजच्या संदर्भात हप्त्याचे 10 कोटीची प्राइस आहे, तरी त्यांनी 2 कोटीचं पहिलं घेतलं होतं, परत दुसऱ्या वेळेस त्यांनी तेवढी वाढून घेतली. हे सगळ्या प्रक्रिया मी केल्या. त्यांच्यावर पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल करायला पैठणच्या कोर्टात 201 चा पोलीस अहवाल मागितलेला आहे. अशा कायदेशीर प्रश्न मी स्वतः हजर आहे. त्यांचं व्हॅल्युएशन काढताना ते व्हॅल्युएशन रिपोर्ट सुद्धा बोगस आहे आणि तिथला ते ठरलेला ऑडिटर आहे त्यांचा व्हॅल्यूवर आहे, ते सध्या व्हॅल्यू त्यांच्या मानते सांगितलं व्हॅल्युएशन काढतो. म्हणजे ते सरकारी एका हे पतसंस्थेने नेमलेले ते फक्त सर्टिफाईड ऑडिटर आहेत, पूर्ण ऑडिटर आहेत, त्याचे व्हॅल्यूवर आहे. गव्हर्नमेंटचे आहेत म्हणते, पण खास त्याचे फक्त तेवढेच हे करतो तो. तर आपण पतसंस्थेवर कारवाईसाठी आम्ही हे ऑडिट रिपोर्ट हे सगळे जोडून ही सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारी अनुषंगाने चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि 3 दिवसात अहवाल द्या असे DTR ला आदेश दिलेले आहेत. सर, प्रकरण कधीच हे प्रकरण जुनं आहे. हे आमचा वारंवार पाठपुरावा सुरू आहे. हायकोर्टात मॅटर सुरू होते, आणखी जॉईंट रजिस्ट्रार नाशिकला मॅटर होते, असे मॅटर पण होते. असं आणखी विचारायचं आहे, हे जे पतसंस्थेने हा जो घोटाळा केलेला आहे त्यामुळे जे ठेवीदार आहे त्यांचा असा पैसा बुडण्याचा धोका निर्माण आपले आदर्श पतसंस्था तसा हे समता नागरी पतसंस्था आदर्श पतसंस्थेच्या लाईन मध्ये जावी. असं एकूण समतामध्ये किती कोटीचा भ्रष्टाचार? असं जवळजवळ आम्ही 3 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट पाहिले आणि त्यावर आम्ही जे कंप्लीट केले, असे 150 ते 200 कर्जदार त्याच्या असे व्यवहार आहेत, कुठलं तारण मालमत्ता नाही, त्याचा पत्ता नाही, त्या कुठलं त्याचं व्हॅल्युएशन रिपोर्ट नाही, असे सगळे बोगस कर्ज. मुलगा त्यांचा आणि ते ठरलेले त्यांचे व्यापारी आहेत. त्या अशा मोक्याच्या जागा पाहते आणि मोक्याच्या जागा पाहून त्या असे त्या जागा अडप करणे हा त्यांचा हेतू आहे. असं संस्थेला करता येत नाही. आदर्श घोटाळ्यानंतर हा दुसरा मोठा घोटाळा आहे. ह्या महाराष्ट्रात गाजणार, कारण ह्याचं ठेवी जास्त आहेत, 5,000 कोटीपेक्षा जास्त. त्याच्या पासून जास्त ठेवी आहेत, 1,000 कोटी ठेवी त्यांच्या. समता पतसंस्थेचे किती असे शाखा आणि कुठे कुठे एवढं? त्यांच्या 40 ते 50 शाखा आहेत पूर्ण मराठवाड्यात. याबाबत आपण सरकारकडे मागणी केली की हे त्यांच्या ऑडिट रिपोर्टच्या आधारे जे जेवढे ताशेरे मारले त्या आधारे हे पतसंस्थेची चौकशी करा, प्रशासक नेमा, चांगला क्लास 1 अधिकारी त्याचे प्रशासक नेमा आणि पूर्ण चौकशी करून या संबंधीवर कारवाई. प्रथम प्रशासक नेमायचा, त्यांच्यावर सगळे जे हे झालेले नुकसान त्यांच्याकडून 88 ची काय 83, 88च्या त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करायची. पतसंस्थेचे चेअरमॅन आहेत, त्यांच्यावर आतापर्यंत किती गुन्हे दाखल? आता फसवणुकीचा गुन्हा मी राहताच्या पोलीस स्टेशनला, शिर्डी पोलीस स्टेशनला केला होता. त्याच्यामध्ये त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. 2 महिने फरार होते ते मॅनेजर, ते फरार होते. आणि नंतर तो तिथं जास्त व्यवहार झाला होता. ठोंबरेन आणि गुलदर त्याच्यामध्ये ठरलं. पुन्हा घोडके म्हणून त्यांचं मॅटर मी चालवतो. ते काल परत तुमच्या प्रेसमध्ये ते घोडके माझेच पक्ष, त्यांच्या हायकोर्टाचं मॅटर मी चालवले आणि हायकोर्टात त्यांचं मॅटर रिमांड केलेलं. त्यांचं पण सेम आहे. त्यांचं फक्त करोडोच्या प्रॉपर्टी पाहायच्या आणि असं कर्ज मागायला आलं की त्याच्यावर लक्ष ठेवून लगेच पलटी मारून त्याचं मेलेल्या माणसाच्या नावावर जमीन त्याच्या भावाच्या नावाची परस्पर ट्रान्सफर केली. तर यामध्ये काही राजकीय इन्व्हॉल्वमेंट आहे असं वाटतं? राजकीय इन्व्हॉल्वमेंट काय ते सांगते. आता मी NCB तर्फे आहे ते माझा वरदस्त दादा आहे, त्यांचा पोरगा सांगतो. काल प्रेसवरून लक्षात आलं. कोयटे यांच्यावर काही विनयभंगाची सुद्धा गुन्हे दाखल मध्ये एक केस मी ऐकली होती. राज्य सहकार संघाचे ते अधिकारी संदर्भात काहीतरी
पण आहे गुन्हे आहेत. तर हा काही त्यांनी मध्ये सहकार खात्याच्या लोकांनी सुद्धा त्यांनी काही ब्लॅकमेल केला असं तुम्ही म्हणताय. नाही नाही अधिकारी लोक म्हणताय. मी अधिकारी हे त्यांचं काय फक्त आर्थिक व्यवहारावर आज पैशाच्या जेव्हा ते काही करतात ते अधिकारी हे सगळं त्यांचे लिंक असतं. आम्ही किती अर्गो करा कोर्टात त्यांचे DDR फायलर नाशिकचे सगळे त्यांचे अधिकारी आहे. बीडचे आपल्या औरंगाबादचे DDR झाले. किती दिवसात तुमच्या शिलाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे? आम्हाला तर आज हे अधिवेशन सुरू असल्यामुळे ते थोडा वेळ लागला पण 1-2 दिवसात एक कारवाई होईल. आज काही सहकार तुमचे जे पक्षकार आहे सर त्यांची इतर ठिकाणची प्रॉपर्टी कोट्यावधीची त्यांची बी त्यांनी फसवणूक केली नाही तुम्ही त्यांच्यावर बोजा टाकून त्यांच्या आर्थिक नाड्या बंद करून टाकल्या त्यांच्या. म्हणजे त्यांना दुसरी आम्ही तयार आमचे पक्षकार तयार होते ते रिलीज करा. मी 5 कोटी एकदम भरून टाकतो म्हणते हे कट करतो हे कट